श्री गुरुपादुकाभ्यां नमः. परमपूज्य स्वामी प्रज्ञानंद लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण पहिलं, गुरुपाशी देव आहे, याचा भाग 13. माणूस जगत असताना याच्याकडे लक्ष न देताना संसार प्रपंचाकडे लक्ष देतो आणि होतो कसा? समर्थांनी वर्णन केल्याप्रमाणे अतिमूढ त्या दृढबुद्धी असेना, अति काम त्या रामचित्ती वसेना, अतिलोभ त्या क्षोभ होईल जाणा, अतिविषयी सर्वदा दैन्यवाणा. सगळीकडं अति आम्हाला, अतिकाम, अतिलोभ, अतिविषय, अतिमूढता या सगळ्या गोष्टी चालतात. कुणीतरी विचारलं, आम्ही परमार्थ पण करतो, देवदेव पण करतो, साधना पण करतो, उपासना पण करतो, ध्यानधारणा करतो, पूजा अर्चा तर करतो. एकनाथांनी मोठा मार्मिक टोला मारलाय. ते म्हणतात, द्रव्यदारा लोभ अंतरी, हरिकथा वरी वरी. अंतःकरणामध्ये द्रव्य, दारा आणि लोभ याच गोष्टी ठेवलेल्या असतात. किंबहुना देवाची भक्तीसुद्धा द्रव्य, दारा आणि लोभ यांच्याकरताच चाललेली असते. देवानी मला हे द्यावं, देवानी मला ते द्यावं. खरा परमार्थ फार थोडी माणसं करतात. सत्याचा शोध म्हणजे परमार्थ, सत्याचा शोध म्हणजे देवाचा शोध. मग या खऱ्याखुऱ्या असणाऱ्या परमार्थाचा तो लाभ जीवनामध्ये करून घ्यावा. याच्याकरता सावध होणं ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. बद्ध, मुमुक्षू आणि साधक असे 3 प्रकार माणसांचे समर्थांनी केलेले आहेत. बद्ध कसा असतो? बद्ध तो जाणीजे ऐसा, अंधारीचा अंध जैसा. जो बद्ध आहे, जडमूढ आहे, जनावरासारखा आहे, पशुवत आहे, अंधारामध्ये आंधळा माणूस असावा तसा. तो नुसता चाचपडतच बसलेला असतो. काही हाताला लागत नाही, काही दिसत नाही, पण त्याचं चाचपडणं काही संपत नाही. तसा बद्ध मनुष्य जीवनामध्ये सारखा काही ना काहीतरी उलाढाली करत राहिलेला असतो. त्यात पुन्हा काम, क्रोध, लोभ हे त्याला सारखं डिवचत असतात. अभिमान त्याचं मनगट धरून सारखा त्याला खेचतच असतो. पशुसारखं जीवन जगण्यात, पशुसारखे दुराचार अनाचार करण्यात त्याला काहीही दिक्कत वाटत नाही. तो बद्ध माणूस असं समर्थांनी वर्णन केलं. त्याची दुसरी अवस्था मुमुक्षू. हा माणसाचा दुसरा प्रकार. संसार प्रपंचाची दुःख भोगून ठेचा खाऊन कधीतरी त्याच्या मनामध्ये असा विचार येतो, बस झाला संसार प्रपंच. आता कळलं संसार प्रपंचाचं स्वरूप. संसार दुःखे दुखावला, त्रिविध तापे पोळला, निरूपणी पस्तावला अंतर्यामी. अंतःकरणामध्ये पश्चाताप निर्माण होतो आणि तो म्हणतो, आता देवाचा मी शोध घेईन. आता मला हे दुःख सोसायचं नाही. मला कसलंही भय नको, कसलीही अतृप्ती नको, कसल्याही तऱ्हेनं स्वार्थ मी जीवनामध्ये मनामध्ये संग्रहित करणार नाही. निस्वार्थी होईन आणि भगवंताचा शोध घेण्याचा प्रयत्न करीन. अवगुण टाकून देईन आणि सद्गुणांची उपासना करेन. आणि साधक तो देवभक्त यांचं स्वरूप काय ते तो ओळखतो. आणि मग समर्थ वर्णन करत आहेत, देहबुद्धी विवेके वारी, आत्मबुद्धी सुदृढ करी, श्रवण मनन केले चिकरी, या नाव साधक. देही असोनी विदेही होण्याचा प्रयत्न करतो तो साधक. धर्मानं, न्यायानं, सत्यानं वागतो तो साधक. सावध, साक्षेपी आणि आत्महिताच्या बाबतीत दक्ष तो साधक. मला खरंखुरं शांती, समाधान, आत्मतृप्ती याच सगळ्या गोष्टी पाहिजेत. त्याचा स्वीकार करून मी धन्यता कृतार्थतेला प्राप्त होणार आहे. म्हणून संतांनी आपल्याला सावध करण्याचा प्रयत्न केला आणि सांगितलं, दुष्कर्म जीवनामध्ये करू नका. देवप्राप्ती झाली तर उत्तमच, पण निदान एवढं पथ्य पाळा.
संसार प्रपंचातील तुमची दुःख कटकटी कमी होतील काय? एवढं पथ्य पाळा, दुष्कर्म करू नका, दुसऱ्याचं वाईट चिंतू नका, जीवाला नामस्मरणाचा ध्यास लावा, देवाचा शोध घ्या, स्वतःचा शोध घ्या, जीवन सार्थकतेचा विचार करा. दुःख कुठं आहे आणि ते का आलं आणि ते कुणी निर्माण केलं याचाही विचार करा. जर खऱ्याखुऱ्या अर्थानं प्रामाणिक विचार करत असाल तर उत्तर असं मिळेल, माझं दुःख मी निर्माण केलेलं आहे, दुःख बाहेरून येत नाही. लक्षात ठेवा, दुःख ही काही कुठली दुष्ट शक्ती आहे आणि ती तुमच्या घरात शिरते अशातला प्रकार नाही. सगळी दुःख आपण निर्माण केलेली आहेत. म्हणून दुःख नाहीसं करण्याचा उपाय काय? दुःखाचा विचारच करू नका. या विपरीत गोष्टी करू नका. विचार करायचाच असेल तर परमात्मा कुठे आहे त्या परमात्म्याचा विचार करा. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण गुरुवारी ऐकूया. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.